आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने नमस्कार. सर्वेश्वर संगे सकाळ या कार्यक्रम समाजासाठी स्वागत करीत आहोत. आज स्तोत्र संहिता 10:12 आणि 18 मी वाचत आहे. 12 मध्ये पीडितांना विसरू नका. जे पीडित आहे, दुखी आहे, त्यांना परमेश्वर कधी विसरत नाही. आणि 18 वचनामध्ये तू गांजलेले व अनाथांचे रक्षण करा, कधी तो विसरणार नाही. स्तोत्र संहिता 40:17 मध्ये दाऊद म्हणतो, मी तर गरीब दरिद्र आहे, पण परमेश्वर नेहमी मला आठवण करतो. तुमची आठवण घेणारा परमेश्वर एक आहे, सर्व दुःखाची आठवण करतो. तुम्ही पीडित आहेत ना, कुठल्याही पीडामध्ये आहे, वाचवणारा परमेश्वर आहे. मत्ती 14:30-31 मध्ये तिथे पेत्र नावाचा येशूचा शिष्य येशूला म्हणतो, येशू पाण्यात चालत आहे, समुद्राच्या पाण्यामध्ये, प्रभू तू आहे का, मला पण चालायचंय, ये म्हटला. तो चालत गेला, पण इतक्यात इकडं तिकडं बघितला, त्याला भीती वाटली. तो डुबू लागला पाण्यामध्ये. प्रभू वाचवा ओरडला, आणि ताबडतोब येशू हात पुढे करून त्याला उचलला आणि त्याला वाचवला. हो, तुमच्या कुठलाही पिढा असू दे, त्यातून देवबापा तुम्हाला वाचवणारा परमेश्वर आहे. आज पण तो तुम्हाला सुटकारा, कारण येशूचं नावच सुटकारा देणारा, तारण करणारा. मत्ती 1:21 प्रमाणे आज तुमच्या कुठला पिढा आहे, कुठल्या गरिबी स्थितीमध्ये तुम्ही आहे, कुठल्या संकटात आहे. येशूने म्हटलं, संकटात मला आरोळी मार, मी तुला सोडविल, तू माझ्या नावाचा गौरव करेल. आज तुमच्या पिढा येशू बरं करणार. चला आपण प्रार्थना करूया. पवित्र देव बापा, पीडितांना तू विसरूच शकत नाही, त्यांची आठवण घेतो प्रभू. आज ज्या पीडामध्ये आहे, दुःखामध्ये आहे, वेदनामध्ये, त्यांची आठवण घे प्रभू. त्यातून त्यांना सोडव प्रभू, म्हणजे ते तुझ्या नावाचं गौरव करू शकतील. हो प्रभू, त्यांच्या मनामध्ये, जीवनामध्ये शांती, समाधान दे. येशूच्या नावाने मागितो म्हणून ऐक प्रभू राजा. आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. देव तुम्हाला आशीर्वाद करो. उद्या सकाळी पुन्हा भेटूया. आमेन.